जागा वाटपाच्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महायुतीमध्ये असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं नाही किंवा विचारात घेतलं गेलं नाही। आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की 14 तारखेला देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना या महानगरपालिकेमध्ये 5 ते 6 जागा मिळाव्यात अशी पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी मागणी केली होती। त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कोर कमिटीची बैठक झाली, त्यामध्ये पालकमंत्री नंतर भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी यांची बैठक होऊन त्या ठिकाणी आम्हाला 3 तरी जागा देण्यासाठी कबुली दिली होती। परंतु आज वास्तव जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने फक्त एकच जागा आम्हाला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये दिलेली आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही समाधानी नाही, कारण आम्ही ज्या वेळेला समाजामध्ये जात असताना समाजाला आम्ही कोणत्या पद्धतीचं उत्तर देणार आहे, कारण समाजामध्ये आम्हाला विचारणार लोक की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला किती जागा या महायुतीमध्ये दिल्या गेल्या। आम्ही जर त्यांना एक जागा म्हणून सांगितली तर पूर्ण प्रचंड नाराजगी समाजामध्ये पसरलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नाराजगी आहे। आता गेले अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी सोबत देशापासून ते स्थानिक स्वराज्यापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये सातत्यानं कोणतीही अपेक्षा न करता आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। कायमस्वरूपी आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे आणि त्यांना निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये जाण्यासाठी सिंहाचा वाटा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आतापर्यंत झालेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला त्या पद्धतीनं कोणताही वाटा दिला गेला नाही, त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं ही शोकांतिका वाटू लागलेली आहे। मला भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीला सांगायचं आहे, जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आणखीन तुम्ही फेरविचार नाही केला तर या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सगळ्याच्या सगळ्या ओपन जागेवरती निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे, कारण अनेक उमेदवार आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे, अनेक पक्ष आमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहेत। परंतु आम्ही देशाचे मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आतापर्यंत थांबलोय। परंतु आजचा दिवस तुमच्याकडे आहे, जर आम्हाला योग्य न्याय दिला गेला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुढच्या कोणत्याही परिस्थितीला विचार करून इथं निवडणुकीच्या बाबतीमध्ये महापालिकेच्या बाबतीमध्ये कोणताही प्रॉब्लेम्स क्रिएट झाला तर त्याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी जबाबदार